प्रत्येक सेवा भूमी अभिलेख विभागातली ही ऑनलाईन सेवा होत आहे। जसं की आपण बघाल की आज फेरफारचे अर्ज सुद्धा आपण ऑनलाईन घेतो आहे, मोजणीचे अर्ज आपण ऑनलाईन घेतो आहे, प्रॉपर्टी कार्ड असेल, नकाशे असतील, ह्या सगळ्या आपण नकला ऑनलाईन देत आहे। तर ह्या ऑनलाईन नकाशा किंवा नकला देणे किंवा ऑनलाईन सेवेचा लाभ कुठेतरी नागरिकांना, शेतकऱ्यांना एका छताखाली होणं अपेक्षित आहे। यासाठी हे भूप्रणाम केंद्राची संकल्पना अस्तित्वात आलेली आहे। सद्यस्थितीमध्ये या कार्यालयामध्ये आपण नगरभूमापन अधिकारी क्रमांक 1 कार्यालयामध्ये उपस्थित आहोत। इथे भूप्रणाम केंद्राचं लोकार्पण सोहळा 10 वाजता पार पडलेला आहे। ह्या भूप्रणाम केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना, जनतेला प्रॉपर्टी कार्ड असेल, सातबारा असेल, नकाशे असतील, त्यांच्या संबंधित मिळकतीचे नकाशे असतील, इव्हन फेरफारचा अर्ज करायचा असेल, नामांतरणाचा अर्ज असेल, तर ह्या सुविधा किंवा मोजणी अर्ज असेल, ह्या सुविधा आपण ह्या भूप्रणाम केंद्रामार्फत देणार आहोत। आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेतू कार्यालय अस्तित्वात आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात साधारणतः सेतू कार्यालय असतात, तिथून आपण सेतूच्या सर्व सेवा देत असतो। त्याच धर्तीवरती हे भूप्रणाम केंद्र आहे। इथून सुद्धा आपण भूमी अभिलेख विभागाशी ज्या रिलेटेड सेवा आहेत हे आपण इथून देणार आहोत। याचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा। अगदी नाममात्र शुल्क आपण आकारणार आहोत। याचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि त्यांचं जे काही काम आहे ते पारदर्शकपणे करून घ्यावं अशी मी सगळ्यांना आवाहन करतो। आपण नागरिकांना अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणार आहोत। नागरिकांना मोजणी अर्ज भरून देणे, त्याचसोबत फेरफार अर्ज ऑनलाईन करणे, फेरफार नकला ऑनलाईन करणे, सोबतच ऑनलाईन सातबारा, ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड, ह्या सगळ्या सुविधा त्यांना इथे एकाच कार्यालयामध्ये सगळ्या जिल्ह्याच्या इथे भेटू शकतात। त्यासाठी नागरिक येऊ शकतात। त्याचप्रमाणे आज जे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये 30 भूप्रणाम केंद्राचं उद्घाटन माननीय महसूल मंत्री यांच्या हस्ते होत आहे। या केंद्राला डेव्हलप करण्यासाठी आमचे आदरणीय जिल्हाधीक्षक जोशी सर, तसेच उपसंचालक सर कृष्ण शिंदे सर यांच्या सहाय्याने, यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण हे केंद्र उभारलं आहे। या केंद्रामध्ये आपण नागरिकांना अत्याधुनिक जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणखी त्यांना काही मदत हवी असल्यास त्यांना हेल्प डेस्क सुद्धा आपण उपलब्ध करून देत आहोत। त्याचसोबत नागरिकांना आमच्या कार्यालयासोबत संबंधित काही तक्रार असल्यास आम्ही एक ग्रीव्हन्स पोर्टल सुद्धा डेव्हलप केलेलं आहे। आमचं आव्हान आहे की नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या सोयी सुविधांचा लाभ घेऊन घ्यावा व त्यांना काही मदत लागल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क करावा। महसूल मंत्र्यांच्या हस्ते भूमी अभिलेख कार्यालयाच्या एकूण 30 भूप्रणाम केंद्राचे आज उद्घाटन झालेले आहे। या भूप्रणाम केंद्राद्वारे म्हणजे खात्याच्या ज्या विविध ऑनलाईन सेवा आहे त्या सर्व नागरिकांना, खातेदारांना एकाच छताखाली पुरवण्यात येणार आहे। म्हणजे नागरिकांना बाहेर जो होणारा त्रास आहे तो आणि त्या त्रासाच्या म्हणजे त्या ऑनलाईनच्या नावाखाली नागरिकांची जी होणारी लूटमार आहे ती या भूप्रणाम केंद्राच्या माध्यमातून सर्व सोयी एकाच छताखाली मिळणार असल्याने नागरिकांना त्याचा लाभच होणार आहे आणि पर्यायाने नागरिकाची लूटही थांबणार आहे। म्हणजे या त्रयस्थ पक्षाची होणारी जी टाळाटाळ आहे ती दबली जाणार आहे आणि याचा जास्तीत जास्त लाभ शासनाच्या तळागाळापर्यंतचा जो नागरिक आहे त्याला होणार आहे।